थांब एक 5 मिनिटं एकत्र राहायचे कंटिन्यू. चला करायचं स्टार्ट. ओके, काय 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 बघितलेलं आपण. जस्ट केपीआयज बघितलेले. एक फॉर्मॅट आहे, 2 रूल आहेत, एफ रूल आहे आणि झी रूल आहे. राईट. एफ रूल मध्ये काय काय असतं. फर्स्ट टॉप लेवलला काय तुमचा टायटल्स वगैरे. देन मध्ये कार्ड्स, केपीआयज म्हणतो आपण त्याला. ओके, केपीआयज. देन तुमचे इम्पॉर्टंट व्हिज्युअल्स आणि खाली काय असतं, फोरकास्टिंग रिलेटेड डेटा. शेट बरोबर ना. हा काय झाला, एक एफ रूल झाला. आणि लेफ्ट साईडला काय असतं, फिल्टर्स. आणि झी रूल मध्ये काय असतं, राईट. सेम इथंच केपीआय किंवा स्लायसर. इथंच 2 केपीआय. केपीआयच्या वर फक्त काय असेल, स्लायसर असेल. स्लायसर म्हणजे माहिती ना, काल दाखवलेलं फिल्टर सारखं. ओके. देन काय असेल तुमचे केपीआयज. केपीआयज नंतर हे इम्पॉर्टंट व्हिज्युअल, कार्ड व्हिज्युअल, सॉरी चार्ट्स असेल, पाय चार्ट्स असेल ते. अँड देन फोरकास्टिंग. ओके ठीक आहे. आज आपण मॅट्रिक्स बघू. ओके. सो मी काय करतो, फर्स्ट एक टेबल सिलेक्ट करतो. ओके, काय करतो, एक टेबल सिलेक्ट करतो. टेबल जर बघितलं मी तर काय येते मला, फक्त कॉलम्स. ओके, स्क्रीन शेअर नाही केली. ओके, करतो. सॉरी शक्तिमान. तुम्हाला असं झालं, जाऊ काय नाही. कधी पेपर संपणार आहे तरी सगळ्यांचे, एनी आयडिया. वा, संपेल तो पर्यंत आरामशीर. ओके, तर जेव्हा मी एक टेबल घेतलं, इकडे लक्षात द्या. जेव्हा तुम्ही पिवट टेबल करता एक्सेल मध्ये, आठवतं पिवट टेबल मध्ये काय काय टाकता तुम्ही, काय समराइज आणि अनालाइज करता, राईट. जस्ट व्हॅल्यू घेता आणि ड्रॅग करता, त्यामध्ये रोज अँड कॉलम्स असतात. ओके, जेव्हा मी टेबल सिलेक्ट करतोय, ओके, तेव्हा इथं काय दिसतंय, फक्त कॉलम्स दिसतंय. म्हणजे हा डेटा असेल तो फक्त कॉलम स्ट्रक्चर मध्ये आपल्याला शो होईल, राईट. बट आता जेव्हा मी मॅट्रिक्स चूज करेल, ओके, इथं काय काय फील्ड्स येतात, ते रोज येतात, ते कॉलम्स अँड व्हॅल्यूज. ओके, हे काय पिवट टेबल सारखं झालं, राईट. स्वतः काय करतो, मला प्रोडक्ट वाईज टोटल सेल्स, टोटल प्रॉफिट आणि त्याचं रिटर्न रेट पर्सेंट दाखवायचं. प्रोडक्ट वाईज, प्रोडक्ट नेम वाईज. ओके, प्रोडक्ट नेम आपलं कोणत्या टेबलमध्ये, प्रोडक्ट लुकअप. ओके, प्रोडक्ट लुकअप करू, प्रोडक्ट नेम डायरेक्ट करू, रोज मध्ये करतो. आले समथिंग काय ते प्रोडक्ट्स 100-150 काय असेल ते आले असतील, राईट. ओके, देन मला काय काय दाखवायचंय, टोटल सेल्स असं, टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट. येस, टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट, रिटर्न रेट पर्सेंट आणि टोटल ऑर्डर्स. हे 4 गोष्टी दाखवा. ओके, इथं व्हॅल्यूज म्हणून एक सेक्शन दिसतंय, व्हॅल्यूज म्हणून. ओके, दिसतंय कॉलम, रोज आहे, कॉलम्स अँड देन व्हॅल्यूज आहे. व्हॅल्यूज मध्ये सगळे ड्रॅग करा, टोटल ऑर्डर, टोटल रेव्हेन्यू, रिटर्न रेट पर्सेंट. ओके, मी ते ड्रॅग करतो. टोटल रेव्हेन्यू ड्रॅग केलं फर्स्ट. ओके, देन काय करू, टोटल ऑर्डर करतो अँड देन रिटर्न रेट पर्सेंट काढलाय ना आपण. रिटर्न रेट पर्सेंट कुठे गेला, आला काहीतरी समथिंग एवढं, 3 आले असतील तुमचे, राईट. बट आता जर हे मॅट्रिक्स दिसतंय, ते तुमच्या फर्स्ट जे काही सेल्स झाला असेल जो प्रोडक्टचा, त्या वाईज दिसते, राईट. बट जर मला असे फाइंड करायचे, मला टॉप 10 दाखवायचे, म्हणजे जे टॉप 10 प्रोडक्ट जे विकले गेले ते दाखवायचे. ओके, मला टॉप 10 प्रोडक्ट दाखवायचे जे जास्त विकले गेले बाय रेव्हेन्यू. ओके, बाय कसे दाखवायचे, बाय रेव्हेन्यू. जेव्हा मी कार्डला सिलेक्ट नाही करणार, ओके, हे व्हिज्युअल होतं, राईट. जेव्हा मी व्हिज्युअल सिलेक्ट करतो, ओके, तर इथं फिल्टर्स म्हणून एक ऑप्शन येतो, दिसतंय फिल्टर्स, त्याच्यावर क्लिक करतो. मला काय दाखवायचंय, टॉप 10, राईट. सो इथे एक प्रोडक्ट नेम आहे, दिसतंय. आपलं फिल्टर कशावर लावायचंय, टॉप 10 प्रोडक्ट दाखवायचे, राईट. टॉप 10 काय दाखवायचे, प्रोडक्ट. ओके, बाय रेव्हेन्यू. ओके, आता तिथं प्रोडक्ट नेम आलं. जेव्हा मी फिल्टर कॉलम हे घेतलं, फिल्टर पेन घेतला, ओके, एक्स्ट्रा केली, तर प्रोडक्ट नेम आलं. ह्याला जस्ट खाली एक्सपांड करतो. इथं ऑप्शन येते बघा, बेसिक फिल्टरिंग, टॉप एन अँड ऍडव्हान्स फिल्टरिंग. ओके, जेव्हा मी बेसिक फिल्टरिंगवर क्लिक करेल, आता तुम्हाला जे दाखवायचं असेल ते दाखवू शकता. म्हणजे जसं की
इथं मी 2 सिलेक्ट करतो. ओके, हे सिलेक्ट करतो आणि हे सिलेक्ट करतो. 2 प्रोडक्ट दिसले मला जे मला दाखवायचे होते. ते कशातून दाखवू शकतो मी? बेसिक फिल्टरिंग. सेकंड वन इज जस्ट हे क्लिअर करतो, वेट अ मिनिट. सेकंड वन इज ऍडव्हान्स फिल्टर. जेव्हा मी ऍडव्हान्स फिल्टरिंग वर सिलेक्ट करेल, तिथं कंटेन्स म्हणून एक ऑप्शन आहे, कंटेन्स डज नॉट कंटेन. इफ तुम्हाला एक व्हॅल्यू दाखवायची असेल, त्या प्रोडक्ट नेम आहे माझ्याकडे प्रेझेंट आहे, नाही प्रेझेंट आहे, ओके, किंवा स्टार्ट विथ ह्या नावाने होते, हे प्रोडक्ट दाखवायचे आहेत मला, राईट. हे ह्याच्यामध्ये कोणतं फिल्टरिंग यूज करणार तुम्ही? ऍडव्हान्स फिल्टरिंग. म्हणजे तुम्ही इथं दाखवू शकता. मी डायरेक्ट नाव कॉपी केलं, मी करतो कंटेन्स, ओके, हे नाव कॉपी करतो, कॉपी. पेस्ट. हां, आपल्या फिल्टर आलं. कंटेंट्स काय केलेलं मी, मला काय ठेवायचं होतं फक्त ऑल पर्पज बाईक स्टँड, ते जस्ट काय केलं मी कॉपी पेस्ट केलं. हे काय कशा थ्रू केलं आपण? ऍडव्हान्स फिल्टरिंग मध्ये. त्यामध्ये ऑप्शन बघितले तुम्ही, कंटेंट्स आहे, लेस दॅन, स्टार्ट्स विथ वगैरे, ते तुम्ही एक्सप्लोर करता स्वतः, फक्त बघा. ओके, आता हे फक्त रिमूव्ह करतो. इथे इरेज फिल्टर म्हणून आहे बघा, क्लिअर फिल्टर दिसतं ऑप्शन सगळ्यांना. क्लिअर फिल्टर, जस्ट याला क्लिअर करतो. ओके, देन अजून एक फिल्टर टाईप आहे टॉप एन. आता मला प्रोडक्ट काय फाइंड करायचे होते? पहिले 10 जे सर्वात जास्त रेव्हेन्यू देतात. सो मी काय सिलेक्ट करतो? टॉप एन केलं. टॉप एन तिथं काय म्हणते? टॉप 10 दाखवायचे, 10 प्रोडक्ट दाखवायचे ना. मी तर जस्ट 10 लिहू, 10 जसं नंबर लिहितो तसं जस्ट 10 लिहितो. ओके, बाय व्हॅल्यू विचारतो. आता बाय व्हॅल्यू कशा थ्रू दाखवायचे होते आपल्याला? रेव्हेन्यू थ्रू दाखवायचे होते. मी रेव्हेन्यू नावाचा मेजर क्रिएट केलाय ना. ओके, सो वेअर इज रेव्हेन्यू, हां इथं रेव्हेन्यू. जस्ट याला ड्रॅग करतो अँड देन अप्लाय करतो. जेव्हा मी अप्लाय केला, आले पहिले 10 प्रोडक्ट, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आले का? त्यांचे काय आले? टोटल रेव्हेन्यू वाईज आले, देन टोटल ऑर्डर्स अँड देन त्यांचे रिटर्न रेट पर्सेंट आले. हे काय झाले? माझे टॉप 10 प्रोडक्ट्स झाले. ओके, जस्ट वेट, याला फक्त एक खाली घेतो. देन तुम्ही इथं जाताल ना, तेव्हा एक ॲरो पॉपअप होतोय बघा, दिसतोय का ॲरो? ॲरो जेव्हा तुम्ही कोणत्याही कॉलम नेमवर जातात ना, ॲरो पॉपअप होतोय, त्याला जस्ट क्लिक करतो मी. काय करते ते? असेंडिंग मॅनरमध्ये जाते, डिसेंडिंग मॅनरमध्ये दाखवते. अगेन त्याला क्लिक करतो, असेंडिंग मॅनरमध्ये दाखवते मला. काल त्याचा यूज त्या ॲरोचा, स्मॉल ॲरो आहे. ओके, इफ तुम्हाला विचारलं कोणी की बाबा हा टेबल मॅट्रिक्स याला डिसेंडिंग असेंडिंग दाखव, तुम्ही काय करत बसणार का? लिहित बसणार का मॅट्रिक्स, किंवा काय मेजर लिहित बसणार का? नाही ना, आहे ना तुमच्याकडे ऑप्शन डायरेक्ट छोट्या ॲरोचा. फक्त त्या ॲरोचा यूज काय हे कळायला पाहिजे तुम्हाला. काय करते ते? असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दाखवतो, राईट. ओके, आता तुम्ही जेव्हा फिल्टर आपला ऑप्शन एक्सपांड झाला किंवा हे झालं, तेव्हा 3 ऑप्शन येतात. ओके, फर्स्ट इज फिल्टर ऑन द व्हिज्युअल. ओके, फिल्टरचे 3 टाईप आहे. इंटरव्ह्यूला विचारतात व्हॉट आर द टाइप्स ऑफ फिल्टर. फर्स्ट फिल्टर इज व्हिज्युअल लेवल फिल्टर, जे की काय की मला काय फाइंड करायचं होते? टॉप 10 प्रोडक्ट्स. त्यासाठी मी काय सिलेक्ट केला? एक मॅट्रिक्स नावाचा टेबल सिलेक्ट केला, राईट. आणि इथं फिल्टर ऑप्शन जेव्हा गेलो, तर प्रोडक्ट नेम वाईज फिल्टर लावलं. हा काय त्या पर्टिक्युलर व्हिज्युअलवर सिलेक्ट झाला फिल्टर. बाकीचं काय अफेक्ट झालं का त्यामुळे? नाही झालं. ह्याला काय म्हणतो आपण? म्हणजे व्हिज्युअल लेवल फिल्टर. ओके, सेकंड वन आहे फिल्टर ऑन पेज. कोणता आहे? फिल्टर ऑन पेज. इथं काय करतो मी? आपला ओके, एक टेरिटरी लुकअप आहे, जस्ट इथं कंट्री ट्रॅक करतो. कुठे गेला फिल्टर? ओके, आणि फक्त काय करतो? एक सिलेक्ट करतो, ऑस्ट्रेलिया सिलेक्ट करतो. हे बघा चेंज काय होतंय बघा, व्हॅल्यू चेंज झाल्या सगळ्या अख्ख्या ज्या पेजवर व्हॅल्यू होत्या ते सगळ्या चेंज झाल्या, राईट. म्हणजे काय केलं मी? जस्ट फिल्टरमध्ये गेलो. ओके, आणि फिल्टर ऑन पेज नावाचं एक ऑप्शन होतं. फिल्टर ऑन पेज, ह्याला काय म्हणतो आपण? पेज लेवल फिल्टर म्हणतो. काय लेवल? पेज लेवल फिल्टर. आणि त्याच्यामध्ये काय केलं मी? जस्ट कंट्री असते ना, कंट्री आपली टेरिटरी लुकअप मध्ये, ती जस्ट ड्रॅग केली आणि फक्त सिलेक्ट केलं ऑस्ट्रेलियाला. तर ज्या काय व्हॅल्यू अफेक्ट झाल्या त्या फिल्टरमुळे सगळ्या व्हॅल्यू अफेक्ट झाल्या. बघा, कार्ड व्हिज्युअल मध्ये पण अफेक्शन दिसतंय, काहीतरी चार्ट्स मध्ये पण दिसतंय, राईट. आणि इथं बघा टॉप 10 प्रोडक्ट्स काय होते आपले? माउंटेन बाईक समथिंग काय ते होते, राईट.
इथं काय येतंय समथिंग रोड 150 समथिंग काय येतात. काय आलं ह्याला काय म्हणतो आपण पेज लेवल फिल्टर. ओके. अँड थर्ड वाचतो रिपोर्ट लेवल फिल्टर. आता रिपोर्ट लेवल फिल्टर म्हणजे काय, माझे मल्टिपल पेजेस असतात राईट, मल्टिपल पेजेस असतात काहीतरी. ओके. मला एकच फिल्टर आहे, माझा एक कॉमन फिल्टर आहे समजा, हा कंट्री नावाचा एक कॉमन फिल्टर आहे. ओके. मला तो सगळ्या पेजवर लावायचा. तुम्ही काय दरवेळेस तिथे स्लाइसर ऍड करत बसणार, हेक्टिक आहे ना थोडं. त्यासाठी माझ्याकडे आहे ना रिपोर्ट लेवल फिल्टर. रिपोर्ट लेवल फिल्टर म्हणजे काय, जेवढे काय पेजेस असतील त्यांचा एकच फिल्टर, त्याला आपण म्हणतो रिपोर्ट लेवल फिल्टर. काय करतो यालाच ड्रॅग करतो खाली, जस्ट वेट. हो का, इथं काय फिल्टर्स ऑन ऑल पेजेस दिसतं इथं, फिल्टर ऑन ऑल पेजेस. अरे हो, करतो अगेन कंट्री ड्रॅग करतो आणि अगेन ऑस्ट्रेलिया सिलेक्ट करतो. ओके. आता माझ्याकडे डिफरंट पेजेस नाही त्यामुळे ते असं दिसतंय. मग माझ्या अजून पेजेस असते ना ते चेंज झाले असते वेळी, आपण ट्राय करतो. सेकंड पेज घेतोय, तिथे एक जस्ट कार्ड विजुअल पुल अप करतो. त्यामध्ये टोटल रिव्हेन्यूज करतो. 5.017 काय ते दिसतंय, अगेन पेज बनला जातो. 5.017 त्यांनी टोटल रिव्हेन्यू व्हॅल्यू घेतली की इथं, नाही घेतली. टोटल रिव्हेन्यू व्हॅल्यू समथिंग 24 मिलियन आहे तुमची राईट. जर ते फिल्टर लावलंच नसतं तर त्यांनी आहे ती व्हॅल्यू मला दिली असती. लाईक आता काय करतो मी, हे रिमूव्ह करतो. ओके. पेज लेवल फिल्टर रिमूव्ह करतो आणि ते फक्त कशाला लावतो, रिपोर्ट लेवल रिमूव्ह करतो आणि ते फक्त पेजवर लावतो, या पर्टिक्युलर पेजवर लावतो. ओके. अगेन ते सिलेक्ट करतो, कंट्री ऑस्ट्रेलिया. पेज टूवर काय इफेक्ट झाला, काय आला डिफरन्स, पेज लेवल, रिपोर्ट लेवल अँड व्हिज्युअल लेवल. इम्पॉर्टंट फिल्टर आहे, इंटरव्ह्यू विचारतात, काय त्यांना सांगता येत. ठीक आहे, लिहून काय द्यायचं असं नोट्स मध्ये काढून टाक. ओके. अगेन मी पेज बनलं होतं. रिमूव्ह करतो. ओके फिल्टर, गरज नाही फिल्टर. कारण इफ तुम्हाला टॉप 10 प्रोडक्ट, टॉप 5 प्रोडक्ट, एक स्टॅटिक प्रोडक्टची व्हॅल्यू फाइंड करायची, त्यासाठी काय यूज करणार तुम्ही, कोणता पेन यूज करणार, फिल्टर पेन. ओके. देन ओके. ह्याला आता एडिटिंग करायची गरज आहे का, आहे ना, थोडं मेकअप करू ना. ओके. सिलेक्ट करतो, देन फॉर्मॅटमध्ये जातो. सिलेक्ट नाही झालं का, आता झालं. जेव्हा मी फॉर्मॅटमध्ये जातो, ओके, इथं सेल एलिमेंट नावाचं एक ऑप्शन. ओके. मला काय करायचं, सेल एलिमेंट नावाचं एक ऑप्शन, त्याच्यावर जस्ट क्लिक करतो. ओके. आता इथं ते मला विचारते बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड फॉन्ट कलर वगैरे विचारते. आता काय दाखवायचं मला, इथं टोटल रेव्हेन्यू आहे राईट. टोटल रेव्हेन्यू समथिंग काहीतरी 5,78,000 आहे समथिंग काहीतरी. मला तो आहे ना एका बारमध्ये दाखवायचं आहे, त्याच्यामध्येच एडिट करायचं मला. त्या बार जर हाय असेल त्याला हाय बार, जो लो असेल त्याला कमी 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 होत असं दाखवायचं, असं दाखवायचं राईट. सो कुठं गेलो मी, फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये गेलो, सेल एलिमेंटवर क्लिक केलं राईट. इथं सिरीज म्हणून आहे बघा. मग कशावर दाखवायचे, टोटल रिव्हेन्यूवर, टोटल रिव्हेन्यू सिलेक्ट करतो. ओके. देन मला काय दाखवायचं, बॅकग्राऊंड कलर चेंज दाखवायचं समथिंग काहीतरी. ओके. सो बॅक काय करतो, बॅकग्राऊंड कलरला ऑन करतो, ऑफ आहे आता, ऑन करतो. ओके. आणि एफएक्स वर क्लिक करतो. जेव्हा मी एफएक्स ला क्लिक करत, तो काय इथं मला मागतोय, काहीतरी व्हॅल्यू मागतोय, लोएस्ट व्हॅल्यू मागतोय. काय देऊ शकतो मी, काहीतरी देऊ, काहीतरी रेंज देऊ आपण. ओके. कस्टम टाकतो. ओके. कस्टम काहीतरी व्हॅल्यू देतो, और लोएस्ट व्हॅल्यू असेल ती ठेवतो, त्याला काहीतरी कलर चेंज करू आपण. काहीतरी असं कलर चेंज, आणि हायेस्ट व्हॅल्यूला रेड, नाही ग्रीन. ग्रीन कुठे, ओके म्हणतो. झाले का कलर चेंज. हे ब्लॅक कलर वगैरे शेड का चेंज होते माहिती का, कारण त्या बिटवीन मध्ये येते, त्यामुळे तिथं कलर चेंज देते. बाकीचा हायला देतोय का आपला जो आपण केलाय ऑरेंज, अँड देन सॉरी लोला ऑरेंज अँड देन हायला ग्रीन देतो. कळालं. बट तुमच्या डोक्यामध्ये एक डाऊट्स नाही, तर डोकं नाही चाललंय का तुमचं, जर रेंज असेल तर.
रेंज थ्रू द्यायचं असेल तर सेम क्लास. ओके, मी काय करतो अगेन, काय करतो ग्रुप कलर FX वर दाबतो. ओके, इथं फॉर्मॅट स्टाईल काय माझा ग्रेडियंट आहे, त्याला काय सिलेक्ट करतो मी रूल्स म्हणून सिलेक्ट करतो. काय करतो रूल्स. आले का रेंज, इफ एल्स कंडिशन आलं का डायरेक्ट आलं ना, कशी जादू आलं ना. मग इथं काय कंडिशन टाकू शकतो मी, समथिंग काहीतरी 1 लाख टाक, व्हॅल्यूज मध्ये घेणार, नंबर्स मध्ये घेणार, राईट. देन इथं एक ग्रेटर दॅन ठेवू, मी फक्त ग्रेटर दॅन ठेवतो, आणि इथं अँड व्हॅल्यू ठेवतो लेस दॅन. मॅक्स व्हॅल्यू काय देतो आता, ह्याचा कलर ठेवतो पर्पल समथिंग काहीतरी, अँड देन ओके म्हणतो. झालं चेंज, त्या व्हॅल्यूमध्येच आहे सगळे बिटवीन रेंजमध्ये, त्यामुळे सगळ्याचं कलर सेम दिसतं. कळलं. इफ जर मल्टिपल कंडिशन असायला द्यायचं असेल तुम्ही काय करणार, सेल एलिमेंटमध्ये जाणार आणि जस्ट एडिट्स करणार. ओके, देन आपण टोटल ऑर्डरवर जाऊ. ओके, टोटल ऑर्डरपेक्षा टोटल रिटर्न्सवर जाऊ. आता त्या टोटल रिटर्न्सवर मला काहीतरी कंडिशन अप्लाय करायची. ओके, म्हणजे काहीतरी तिथं सिम्बॉल दाखवायचं की बाबा जर हाय रिटर्न असेल तर त्याला रेड कर, रेड सिम्बॉल दाखव, ज्याचा लो रिटर्न आहे त्याला ग्रीन सिम्बॉल दाखव, असं मला काहीतरी दाखवायचं. ओके, अगेन काय करणार मी, सेल एलिमेंट्सवर गेलो, इथं काय करणार सिरीजमध्ये रिटर्न टाकणार, रिटर्न रेट पर्सेंट सिलेक्ट करणार. ओके, इथं आयकॉन्स म्हणून एक ऑप्शन, जस्ट आयकॉन्स, त्याला जस्ट ऑन करतो. अगेन काय करणार मी, इथं आले काहीतरी आयकॉन्स, बट हाय रेट पर्सेंटला ग्रीन देणं चांगलं आहे का, रेट पर्सेंट आपल्याला कमी पाहिजे ना, रिटर्न रेट पर्सेंट काय पाहिजे, कमी पाहिजे. जस्ट FX वर क्लिक करतो. ओके, इथं बघा रिव्हर्स आयकॉन ऑर्डर्स पण दिसते, त्यात जस्ट रिव्हर्स करतो. आला आता समथिंग काहीतरी लो पर्सेंटला ग्रीन येईल आणि हायला रेड म्हणून, मिडलला समथिंग काहीतरी झालं चेंज. ह्याला म्हणतात डेटा फॉर्मॅटिंग. ओके, येईल सगळ्यांना करता, सगळ्यांचं झालं करून, कर फास्ट. आत्ता अब्बी के अब्बी. ओके, देन सिलेक्ट टायटल देतो. ओके, टायटल कुठून ऑन करणार मी, जनरल मध्ये जाऊन जस्ट टायटल ऑन करतो. याचं नाव देतो टॉप 10 प्रोडक्ट्स. टॉप 10 प्रोडक्ट्स त्या बोल्ड ठेवतो. ओके, सेंटरला घेतो. ओके, येतं ना आता टायटल जातं सगळ्यांना. 2 टायटल असते, कॅटेगरी लेबल असतं आणि टायटल असतं, राईट. कॅटेगरी लेबल कुठे येतं, डाऊन द, आणि कॅट टायटल वरती ऑलवेज. देन याला इफेक्ट्स येतो थोडे. व्हिज्युअल बॉर्डर ऑन करतो, शॅडो ऑन करतो. हे सेमच कलर दिसतंय का, आपण चेंज करूया, ते रिमूव्ह करू आपण. सेल एलिमेंट मध्ये जाणार, काय सिलेक्ट करणार इथं, टोटल रेव्हेन्यू, देन FX. नाही, कॅन्सलच करून टाकतो, ह्याच्या थ्रू देतो, ग्रॅडिंग थ्रूच राहू द्या. कळलं कसं करायचं डेटा फॉर्मॅटिंग, कोणी सांगितलं तर प्रॉब्लेम येईल कोणाला, नाही ना. आहे ना, जनरल मध्ये जा, इफेक्ट्स मध्ये जा, आणि खाली व्हिज्युअल बॉर्डरच्या खालीच आहे. देन आता मोस्ट इम्पॉर्टंट कार्ड. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट कार्ड ते म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर कार्ड. ओके, काय यूज करतोय, काय यूज करतो आपण, काल मी सांगितलेलं. एनीवन आयडिया, झोपेत आहेत सगळे, झोप नाही झाली का, रात्रीला अभ्यास केलाय का, अभ्यास केला का रात्री, सांगा पटकन चला. की परफॉर्मन्स इंडिकेटर कार्ड काय यूज करतो आपण, मागे झोपेतच. पांडुरंग, की परफॉर्मन्स इंडिकेटर कार्ड काय यूज करतो, काय काय
वन व्हॅल्यू की परफॉर्मन्स इंडिकेटर कार्ड, हे तर नुसतं कार्ड झालं रे. पण मी काय म्हणतो, इथे एक कार्ड आहे, केपीआय नावाचं कार्ड आहे. काल आपण एक चार्ट सिन्फो नावाची पीडीएफ बघितलेली, त्यामध्ये मी सांगितलेलं काय यूज करतो, काय यूज करतो, लक्ष होतं काय, सांग ना मग. इफ तुम्हाला जर कंपॅरिझन दाखवायचं असेल किंवा ग्रोथ इन्क्रीज और डिक्रीज दाखवायचं असेल तर आपण कोणतं कार्ड यूज करतो, केपीआय म्हणजे काय, की परफॉर्मन्स इंडिकेटर. आता काय करतो मी, ते कार्ड सिलेक्ट करतो. ओके, जस्ट सिलेक्ट करतो. मला टोटल रिव्हेन्यू दाखवायचा आहे अकॉर्डिंग टू प्रिव्हियस इयर रिव्हेन्यू. दोन्ही मेजर काढलेले आहेत मी, राईट. ते मला काय विचारतं, व्हॅल्यू म्हणतंय. फर्स्ट काय विचारतंय, व्हॅल्यू. ओके, त्यामुळे काय टाकतो मी, टोटल रेव्हेन्यू सिलेक्ट करतो, टोटल रेव्हेन्यू. आता सेकंड ऑप्शन विचारतो तो ट्रेंड ऍक्सिस. आता ट्रेंड म्हणजे काय, की मला ओव्हर द टाइम दाखवायचं आहे. म्हणजे काय, मंथली, इयरली, बाय कॅटेगरी नेम, ह्याला काय म्हणतो आपण, ट्रेंड म्हणतो. पण ट्रेंड ऍक्सिस मध्ये मोस्ट ऑफ दी जे ओव्हर द टाइम वापरतो, म्हणजे इयर, मंथ, वीक, क्वार्टर, डे, अजून काय राहिले का, नाही एवढंच, ह्याच्या थ्रू दाखवा. ओके, आता मला कशा थ्रू दाखवायचं, इयर थ्रू. ओके, मी ट्रेंड ऍक्सिस मध्ये इयर पास करतो. किंवा आपला जो स्टार्ट ऑफ द मंथ नावाचा आहे ना, हायरार्की क्रिएट केली बघा, ते ड्रॅग करतो. जस्ट कॅलेंडर लुकअप मध्ये जाणार, स्टार्ट ऑफ द मंथ ड्रॅग करतो ट्रेंड ऍक्सिस मध्ये. ओके, आलं समथिंग काहीतरी 8.42 तुमची वेगळी असेल. आता मला कशा अगेन्स्ट दाखवायची, प्रिव्हियस इयरचा रिव्हेन्यू कम्पेअर करायचं, राईट. त्या थ्रू मला बघायची माझी ग्रोथ किती झाली, का डिक्रीज झाले, का इन्क्रीज झाले, राईट. मी प्रिव्हियस इयर रिव्हेन्यू ड्रॅग करतो. काढले का आपण प्रिव्हियस इयर रिव्हेन्यू, कुठं काढलाय, हा मंथ या ऑर्डर्स, हा प्रिव्हियस इयर हा आहे का, जस्ट चेक करतो, सिलेक्ट करून. हा हाच आहे, जस्ट ड्रॅग करतो. आली समथिंग काहीतरी व्हॅल्यू. माझा रेव्हेन्यू तुमचा प्लस मध्ये दिला, माझ्या व्हॅल्यूचा मिसमॅच आहे, त्यामुळे तुमचा काय ते प्लस मध्ये ग्रीन दिसेल, तर ग्रीन ग्रीन दिसतंय ना सगळ्यांना. इथं काय गोल काय होता माझा, 533 समथिंग काहीतरी होता, राईट. पण अचीव किती केला मी, समथिंग 8.42. म्हणजे माझी डिक्रीजेस झाली, राईट. किती पर्सेंटनी झाली, -98%. कोण आहे, काय करतोय, किती पर्सेंट झाले दिसतंय इथं, राईट. आपण मॅन्युअली टार्गेट सेट पण करू शकतो. ओके, ते कसं, मी एक मेजर क्रिएट करतो मॅन्युअल टार्गेट नावाचं. ओके, काय करतो, मेजर क्रिएट करतो. काय झालं, मी न्यू मेजर क्रिएट करणार. अरे हो, एक मॅन्युअल टार्गेट सेट करतो. ओके, जस्ट एक मेजर क्रिएट करतो मॅन्युअल टार्गेट नावाचा. इकडे लक्ष असेल, समथिंग काहीतरी सिलेक्ट करतो, 10 लाख समथिंग काहीतरी. ओके, जस्ट काय करणार, तुम्ही जसं पायथन मध्ये व्हेरिएबलला एक व्हॅल्यू असाइन करता ना, तसंच सेम काहीतरी व्हॅल्यू असाइन केली. ओके, एंटर दाब. हे झालं का, मॅन्युअल टार्गेट नावाचा मेजर क्रिएट झाला. आता काय करतो, त्या ह्याला सिलेक्ट करतो. ओके, व्हिज्युअलायझेशन करतो. जसे प्रिव्हियस इयर आहे ना, त्याला कॅन्सल करून मॅन्युअल टार्गेट टाकतो. झालं का समथिंग काहीतरी -99%. कारण तुम्ही मॅन्युअल टार्गेट पण टाकू शकता, बट अकॉर्डिंग टू मी कम्पेअर नेहमी करायचं प्रिव्हियस इयर पासून, प्रिव्हियस इयर किंवा प्रिव्हियस मंथ वगैरे जे करायचे तुम्हाला, राईट. कळालं मॅन्युअल टार्गेट. ओके, देन आपण सेम टोटल प्रॉफिटचं पण करू अँड टोटल ऑर्डर्सचं पण करू. ओके, जस्ट वेट अ मिनिट, प्रिव्हियस इयर रिव्हेन्यू.
त्याला एडिट करू का थोडंफार? जनरल टायटल काय द्यायचं? टायटल सांगा. ग्रोथ, रेव्हेन्यू बाय ग्रोथ, ग्रोथ बाय रेव्हेन्यू, रेव्हेन्यू बाय ग्रोथ. सांगा, माझं ग्रामर कच्चं आहे. ग्रोथ बाय रेव्हेन्यू. ओके बॉस थांबा. ओके समथिंग काहीतरी येतंय. हा ओके झालं सगळ्यांचं. देन त्या जस्ट इफेक्ट्स देतो. ओके विजुअल बॉर्डर ऑन करतो आणि शॅडो ऑन करतो. देन आता मला काय फाइंड करायचं? प्रिव्हियस इयर ऑर्डर्सच्या रिलेटेड, राईट? सांगू शकतो कोण? एनीवन बोला. सांग ना मग कसं करायचं. झालं तर झालं, मला सांग कसं करायचं. सांग की. ओके करतो, तू म्हणतो तसं बरं का. चल KPI सिलेक्ट केलं. नेक्स्ट. ठीक आहे, टोटल ऑर्डर घेतले. हा नेक्स्ट. टार्गेट मध्ये इयर घेऊ. ठीक आहे, प्रिव्हियस इयर घेतो. प्रिव्हियस इयर कुठे आहे? माझा कॉलम आहे का? प्रिव्हियस इयर ऑर्डर घेऊ का प्रिव्हियस इयर घेऊ? फक्त काय घेऊ? ऑर्डर घेऊ का? अरे शाने, त्याला असा धुईल ना मी. धुतो खरं. प्रिव्हियस इयर ऑर्डर घेऊ टार्गेट मध्ये. ओके अँड ट्रेंड ऍक्सेस मध्ये स्टार्ट ऑफ द मंथ. तुम्ही इथं पर्टिक्युलर इयर मंथ पण टाकू शकता. ओके पण मी आता काय स्टार्ट ऑफ द मंथ टाकतो डायरेक्ट. आहे माझ्याकडे तर. आली काय? गोल कितीचा होता? 312चा. तुमच्या इथं हाय आला असेल किंवा डिक्रीज झाला असेल समथिंग काहीतरी. रेड येते ना सगळ्यांना? 2,666 समथिंग काहीतरी येते. बरोबर आहे, बरोबर. 2146 अमाऊंट येते आणि 2166 तुमचा गोल अमाऊंट होतो, राईट? असं येतं सगळ्यांना. ओके लागेल थोडंसं मेकअप. टायटल ऑन. ग्रोथ बाय ऑर्डर. ओके इफेक्ट्स मध्ये जाऊन काय करणार? व्हिज्युअल बॉर्डर आणि शॅडो. हे आपण कशा थ्रू, अजून एका कशा थ्रू करू शकतो? कशा थ्रू? जर एवढं काम वाचवायचं असेल तर तूच सांग. तू सांग. काय लाईन? काय लाईन सर? अरे नाही मला काय दाखवायचं आता? हे एडिटिंग केलं मी, राईट? पहिलं काढलं गेलं आणि दुसरं काढलं, मला परत करायला लागतंय. कॉपी पेस्ट सोडून आठव फॉर्मॅट, राईट? आहे लक्ष आहे. हो बरोबर. ये इंटरव्ह्यूला. हे तुम्हाला भीती नाही का दाखवत्या? खरंच इंटरव्ह्यूला काय नाही, काय होणार जास्त? मीच आहे तिथं, दुसरं कोण आहे? मग काय होणार आहे? हे तर रिजेक्ट हो, आपण कंपनीमध्ये सिलेक्ट होताल ना. हे तर रिजेक्ट झाले काय? हा सिंपल. काय आता रिटर्न रेट पर्सेंट काढतो, राईट? रिटर्न रेट पर्सेंट किंवा प्रिव्हियस इयर रिटर्न थ्रू काढू आपण. प्रिव्हियस इयर रिटर्न्स थ्रू काढू. रिटर्न्स थ्रू
अगेन करू केपीआय सिलेक्ट, केपीआय सिलेक्ट केला. देन व्हॅल्यू मध्ये टोटल रिटर्न्स, टोटल रिटर्न्स ट्रेंड ऍक्सिस मध्ये स्टार्ट ऑफ द मंथ, राईट. आणि टार्गेट मध्ये काय टाकणार, बोला मित्रांनो. प्रिव्हियस इयर रिटर्न्स. तुम्ही काय झोपा काढताय का रे? आहे का प्रिव्हियस इयर रिटर्न माझ्याकडे? आहे नाहीये, बोला. बरं झालं, डॅक्स सांगा, चला प्रॅक्टिस होईल तुमची. प्रिव्हियस इयर काढायचं काय काढा की, हा प्रिव्हियस इयर रिटर्न्स काढायचे. प्रिव्हियस इयर रिटर्न्स. दोन मिनिट तुम्ही थांबा. पांडुरंग शेठ उठा. हो शेठ, अरे बोल काय नव्हतं, मी सांगतो तुला. चल, प्रिव्हियस इयर काय फाइंड करायचं आपल्याला, रिटर्न्स फाइंड करायचे. ओके, प्रिव्हियस इयर रिटर्न. फर्स्ट फंक्शन कोणतं यूज करू, कॅल्क्युलेट का, फिल्टर कंडिशन आहे कॅल्क्युलेट. देन एक्सप्रेशन विचारतो ते कोणत्या कॉलमवर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं. टोटल रिटर्न नावाचा मेजर आहे ना माझ्याकडे डायरेक्टली, तर मी तर लिहू शकतो का टोटल रिटर्न्स, राईट. टोटल रिटर्न्स कुठे गेलं टोटल. देन कोणतं फंक्शन यूज करणार, डेट ऍड यूज करू, डेट ऍड यूज. ओके. देन डेट्स मध्ये काय पास करणार, कॅलेंडर लुकअपची डेट. कुठे गेली, डेट पास. नंबर ऑफ इंटरवल्स, प्रिव्हियस -1, कॉमा इयर. गुड, हुशार झालं. एंटर. कुठे गेलं, प्रिव्हियस इयर रिटर्न्स. जस्ट ड्रॅग कर, आली समथिंग काहीतरी. किती होतं, गोल 8चा होता, पण किती रिटर्न्स झाले. हे तर रॉंग दिसतंय ना, म्हणजे रॉंग आहे ना. हे रिटर्न्स कमी व्हायला पाहिजे ना, म्हणजे हे रेड मध्ये पाहिजे, राईट. हे कशामध्ये दिसतंय, ग्रीन मध्ये. सो जेव्हा मी ह्याला सिलेक्ट करेल, अगेन फॉर्मॅट मध्ये जातो. ओके, इथे ट्रेंड ऍक्सेस म्हणून आहे, ह्याला क्लिक करतो. इथं काय दिसतं, हाय इज गुड. सो इथं काय जस्ट सिलेक्ट करणार मी, लो इज गुड. जेवढे कमी रिटर्न्स असेल तेवढं तुमचा प्रॉफिट जास्त ना, राईट. लो इज गुड वर सिलेक्ट करतो. आले का बरं रेड मध्ये, तुमचं रेड आलं असेल त्याला तुम्ही ग्रीन करा. ग्रीन आलाय, ठीक. किती येतं ते व्हॅल्यू तुमच्या, काय करायचं आता, किती येतं ते गोल मध्ये. गोल मध्ये व्हॅल्यू किती येते, 153 पॉईंट समथिंग. आणि अचीव किती होतंय, 82 अचीव होतं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम. थोडा मिसमॅच आहे डेटा. अपेंड जेव्हा अपेंड नीट नाही होत ना, तेव्हा प्रॉब्लेम येतात. अपेंड व्यवस्थित नाही आलं तर. का आलं, केपीआय कार्ड कधी यूज करायचा. ओके, पहिला जस्ट फॉर्मॅट पेंटर, ते चेंज झालं ऑटोमॅटिक, करतो मी त्याची. ह्या जर आपल्याला इक्वली न्यायचं असेल तर काय यूज करतो आपण, कोणता टॅब यूज करतो. हा, इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर कोणत्या टॅब मध्ये असतं ते सगळं, फॉर्मॅट टॅब ना. सिलेक्ट करतो, फॉर्मॅट टॅब मध्ये जातो. इथं अलाइन म्हणून आहे ऑप्शन. ओके, अलाइन वर क्लिक करतो. डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टल, इक्वली डिस्ट्रीब्यूट होत आहे. हे हलतं कुठेतरी साईडला थोडं. ओके, आता तुम्ही 2 डॅक्स यूज करून बघा. 2 कार्ड घ्या. ओके, फास्ट 2 कार्ड घ्या. एव्हरीवन 2 कार्ड घेतले. एकामध्ये ड्रॅग करा प्रिव्हियस इयर रिटर्न युजिंग -1 जे आपण केलं ना, डेट अँड फंक्शन, ते यूज करा.
ते ड्रॅग करा त्यामध्ये एका कार्डमध्ये. आलं समथिंग, काहीतरी आले असेल व्हॅल्यू. आणि एक कार्ड व्हिज्युअल अजून एक घ्या, त्यामध्ये आपण जे यूज करतो ना डायरेक्ट कॅलेंडर इयर इज इक्वल टू 2021 नावाचा डॅक्स लिहिलाय, आठवतोय किंवा डॅक्स लिहा फास्ट तो. ओके, मीच मला बनवला असं वाटतं. ओके, एक कार्ड व्हिज्युअल घेतलं, त्यामध्ये काय करतो मी प्रिव्हियस इयर रिटर्न्स आता फाईंड केले राईट, ते ड्रॅग करतो. समथिंग काहीतरी एक 133 व्हॅल्यू होती. ओके, अगेन काय करतो, एक मेजर क्रिएट करतो. प्रिव्हियस इयर रिटर्न कोणतं यूज करणार, जस्ट कॅल्क्युलेट एक्सप्रेशन मध्ये काय टोटल रिटर्न्स राईट, टोटल रिटर्न्स. आणि काय यूज करणार मी डायरेक्ट कॅलेंडर लुक ऑफ इयर इज इक्वल टू 2021, इयर इज इक्वल टू 2021. कुठे गेले, हां अगेन काय करतो, एक कार्ड व्हिज्युअल घेतो. त्यामध्ये काय करतो, प्रिव्हियस रिटर्न्स व्हॅल्यू चेंज येतात ते. असं का, कोणी सांगू शकतं लॉजिकल आन्सर्स, एनीवन? खूप लॉजिकल आहे सर. त्या डेट पासून प्रिव्हियस इयर पर्यंत जातं, हे मागचं पूर्ण राईट 2021 राईट ला राईट. जेव्हा मी प्रिव्हियस रिटर्न्स यूज केलं विथ द हेल्प ऑफ -1, ओके, विथ द हेल्प ऑफ काय केलं, डेट ॲड फंक्शन युजिंग -1 केलं, तेव्हा त्यांनी काय केलं, करंट डेट, ओके, जी कॅलेंडर लुकअप मध्ये मॅक्सिमम डेट असेल त्याच्या प्रिव्हियस इयर पण येत होतो. ओके, कळालं, प्रिव्हियस इयर पण म्हणजे आता जून चालू आहे, डिसेंबर चालू आहे, तर ह्या डिसेंबर पासून ते त्याने मागच्या डिसेंबर पर्यंत आपल्याला सेल्स देणार. हे कशा थ्रू कळालं, आपल्या डेट ॲड थ्रू. बट जेव्हा मी सेकंड फंक्शन यूज केलं त्याच्यामध्ये काय लिहिलं, डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट काय लिहिलं मी, कॅलेंडर लुकअप इयर इज इक्वल टू 2021 ड्रॅग केलं, तर तो काय दाखवतो मला, 2021 मध्ये जे काही रिटर्न्स आले टोटल, म्हणजे जानेवारी पासून ते फेब्रुवारी पर्यंत जे काही टोटल रिटर्न्स आले ते कॅल्क्युलेट करून तो देतो. डिफरन्स काय आला, इंटरव्ह्यूला विचारलं तर विचारच फक्त बोनस क्वेश्चन असं समजा, विचारलं तर विचार बाहेर, म्हणजे डिफरन्स का दिसतो इथं, दोन तर सेमच यूज करता पण दोन डिफरंट. ओके, काय आलं, जर तुम्ही डेट ॲड यूज केलं तर काय करतं ते करंट डेट पासून ते मागच्या वर्षीपर्यंत. बट जर पर्टिक्युलर इयरचं काढायचं झालं तर डायरेक्ट तुम्ही काय करणार, कॅलेंडर लुकअप इयर इज इक्वल टू 2021. काय डिफरन्स दोघांमधला, ऑनलाईन? ऑनलाईन आहात का मेघराज? हॅलो कमलेश, बोलत का नाही, ते झोपलीच का सगळी? ऑनलाईन हॅलो, अनुजा, गौरी, इशिका, कमलेश, मेघराज, राजू. येस सर. काय आलं? हो सर. ओके, मेघराज माईक चालू कर. हॅलो. हा, आता कसं चालू झालं, हा काय आलं का? हा हा. हा, तुमचे काही पेपर चालू आहेत का? नाही ना, मग ऑफलाईन का आहेत सगळे? अभ्यास चालू आहे सर. ओके ओके, ठीक आहे, करा पुढे हा. ठीक आहे, जस्ट वेट मिनिट, अटेंडन्स घेऊया. प्रेझेंट आहे रिटर्न टेबल मध्ये राईट. सो मी काय केलं, जस्ट सम यूज केलं आणि ऍडिशन कशाची केली, रिटर्न क्वांटिटीची केली, त्यातून मला काय मिळाले, टोटल रिटर्न्स मिळाले.
ओके ओके सर. ओके बॉस. अजून काय दाखवू? काय बोलला सर? काय बोलते? ओके ठीक आहे सर. गाईज. या बॉस चल थँक्यू ऑनलाईन.